इस न्यूज के प्रायोजक है RSM यूनिटी डेवलपर्स। सिर्फ 21,000 में बुक करें 1 BHK फ्लैट, मजरेवाडी, सोलापूर। सोलापूर शहरातील नैजिंदगी परिसरात भांडण मिटवण्याच्या बहाण्याने तरुण व त्याच्या नातेवाईकांवर दगड, विटा व चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना 14 डिसेंबर रोजी घडली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी सुलतान अब्दुल रजाक कोथिंबिरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दौला कुमटेसह 8 जणांवर व काही अज्ञात व्यक्तीविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी परिसरात किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला होता। हा वाद शांततेत मिटवण्याचे आमिष दाखवत दौला कुमटे याने स्वतः पुढाकार घेत फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना आपल्या कार्यालयात बोलावले। भांडणाचा तोडगा निघेल अशी खात्री देण्यात आल्याने सुलतान कोथिंबिरे, त्यांचे भाऊ, मावस भाऊ, मित्र तसेच एक महिलेनेही तेथे हजेरी लावली। मात्र कार्यालयात पोहोचताच आरोपींनी अचानक रंग बदलला। भांडण मिटवण्याऐवजी शिवीगाळ, दमदाटी करत आरोपींनी एकत्र येऊन हल्ला चढवला। दगड, विटा तसेच चाकूचा वापर करून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा आरोप असून अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला। हल्ल्यात काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर नैजिंदगी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून भांडण मिटवण्याच्या नावाखाली घडलेल्या हिंसाचारावर कडक कारवाईची मागणी होत आहे। संबंधित पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे। आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत असून पुढील तपास पोलीस हे करीत आहेत।